तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत. सर्वांनीच आपल्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही विद्यार्थ्यांनो मुंबई उच्च न्यायालय भरतीचा जो फॉर्म आहे तो भरला असेल तर तुमच्या सर्वांसाठी काय केलेलं आहे, 555 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. तुम्ही हे PDF घेत असाल हा सुपर क्लास पाहून तर तुम्हाला हे PDF 250 मध्ये दिले जात आहे. ही संधी तुम्ही मिस करसाल तर तुम्हाला ते विद्यार्थ्यांनो 300 ते 350 ला पडणार आहे. आता इच्छुक विद्यार्थी जोही आहे या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे. चॅनलला सबस्क्राईब व सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच दाखवायचा असतो. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो पाहूया, कव्हर करूया. विचारलेले की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना होऊन एकूण किती वर्ष पूर्ण झालेली आहे ते सांगायचं आहे. किती वर्ष पूर्ण झालेली आहेत मुंबई उच्च न्यायालयाला स्थापन होऊन? 150 वर्ष, 163, 140 किंवा 130 वर्ष? तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील. 163 वर्ष पूर्ण झालेली आहेत मुंबई उच्च न्यायालयाला स्थापन होऊन. प्रश्न दुसरा पाहूया. महाराष्ट्रामध्ये जड पाणी निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोणता जड पाणी निर्मिती प्रकल्प? खडकी, थळ, आपेगाव किंवा सोनेगाव? तर या ठिकाणी थळ या ठिकाणी जे आहे जड पाणी निर्मिती प्रकल्प स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न तिसरा. तापी नदी अरबी समुद्रास कोणत्या ठिकाणी मिळते ते विचारलेले आहे. नदी लक्षात घ्या, विचारलेली आहे तापी ही नदी. तर मुंबई, सुरत, चेन्नई किंवा बेंगलोर? तर सुरत या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तापी नदी ही अरबी समुद्रास जाऊन मिळते, हे लक्षात येते. प्रश्न चौथा कव्हर करूया. ब्रिटिश सरकारवर दबाव टाकण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना करण्यात आलेली होती? कशावर दबाव? ब्रिटिश सरकारावर दबाव टाकण्यासाठी. स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, शेतकरी पक्ष किंवा राष्ट्रीय काँग्रेस? तर स्वराज्य पक्षाची स्थापना ब्रिटिशांवर दबाव टाकण्यासाठी विद्यार्थ्यांनो झालेली होती. प्रश्न पाचवा. खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागांमध्ये मोडणारा आहे? नक्षलग्रस्त भागामध्ये कोणता जिल्हा आहे दिलेल्या पर्यायापैकी? चंद्रपूर, गोंदिया, भंडारा किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी थोडासा ऑप्शन्स गडबड झालेला आहे, पण उत्तर चंद्रपूर आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे नक्षलग्रस्त भागामध्ये विद्यार्थ्यांना येतात. प्रश्न 6वा कव्हर करूया. तर विचारलेलं देशामध्ये सर्वात जास्त कोळसा कोणत्या राज्यात सापडतो? विचारलेलं काय विद्यार्थ्यांनो, तर सर्वात जास्त कोळसा कोणत्या राज्यात सापडतो आपल्याला विचारलेलं आहे. पश्चिम बंगाल, बिहार, वरील दोन्ही किंवा राजस्थान? तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांनो 3. म्हणजेच का बिहार तसेच पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यामध्ये सर्वात जास्त दगडी कोळसा सापडतो हे कळते. प्रश्न कव्हर करूया 7वा. भिलाई लोह पोलाद प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणता विचारलेला? भिलाई लोह पोलाद प्रकल्प. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात किंवा छत्तीसगड? ऑप्शन्स मध्ये 4 म्हणजेच काय, छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई लोह पोलाद प्रकल्प असलेला लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न 8वा. देशातील सर्वाधिक थंड हवेचे जे ठिकाण आहे कोणते आहे? देशातील सर्वात जास्त विचारलेलं पणजी, लेह, मेसमाळा किंवा पितळखोरा? तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांना आपल्या समोर 2. लेह हे जे ठिकाण आहे सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण असलेले कळते. प्रश्न कव्हर करूया 9व्या क्रमांकाचा. गिरसप्पा किंवा जोग धबधबा जो आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे. गिरसप्पा किंवा ज्याला आपण जोग धबधबा म्हणतो, गोदावरी, गंगा, मेघना किंवा शरावती? तर ऑप्शन्स मध्ये 4 म्हणजेच शरावती नदीवर जो आहे गिरसप्पा धबधबा स्थित असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 10वा. श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? अष्टविनायक स्थळाचं नाव विचारलेलं आहे, लक्षात घ्या. हे बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ विचारलेलं. महाड, पाली, थेऊर किंवा ओझर? तर पाली या ठिकाणी कोणते? तर श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ स्थित आहे. प्रश्न 11वा कव्हर करूया. रोजगार हमी योजना कोणत्या तत्वावर काम करते ते विचारलेलं आहे. रोजगार हमी योजनेमध्ये कोणत्या तत्वावर काम मिळते? सर्वांना काम, मागेल त्याला काम, तरुणांना काम किंवा वरीलपैकी सर्व? तर मागेल त्याला काम या तत्वावर कोणती योजना? रोजगार हमी योजना कार्य करते.
प्रश्न 12वा कव्हर करूया. जागतिक व्यापार संघटना हे खालीलपैकी कशाचे विस्तारित रूप आहे? जागतिक व्यापार संघटना उत्तर येत असेल तुम्हाला. या ठिकाणी असिन, हू, WTO किंवा सार्क. तर या ठिकाणी WTO चे विस्तारित रूप काय होते त्यांनो? जागतिक व्यापार संघटना असे आहे. प्रश्न 13वा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदासाठी किमान वयोमर्यादा जी ठेवण्यात आलेली आहे ती विचारलेली की 35 वर्षे असते. ते व्यक्ती कोण आहेत किंवा कोणते पद आहे? उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, सरपंच किंवा वरीलपैकी नाही? तर उपराष्ट्रपती या पदासाठी विद्यार्थ्यांनो किमान जे वय आहे त्या संबंधित व्यक्तीचे 35 वर्ष पूर्ण असलेले पाहिजे. प्रश्न 14वा. प्रथम आरक्षण देणारे पुढीलपैकी कोण समाजसुधारक आहेत ते सांगायचं आहे. प्रथम ज्यांनी आरक्षण सुरू केलेले आहे तर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे. तर राजश्री शाहू महाराज हे प्रथम आरक्षण देणारे समाजसुधारक आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 15वा. कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी पुढीलपैकी विचारलेली आहे की कोणाची आहे? कादंबरीचं नाव लक्षात घ्या. कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी आहे. नामदेव ढसाळ, इरावती कर्वे, शांता शेळके किंवा वी शिरवाडकर. ऑप्शन्स मध्ये 4. वी शिरवाडकर यांची कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी आहे. प्रश्न कव्हर करूया 16वा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार जो आहे तो पुढीलपैकी कोणी केलेला होता ते विचारलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन तर महात्मा गांधी, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज किंवा पंडित नेहरू. तर राजश्री शाहू महाराज यांच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो सत्कार आहे त्यांच्या घरी जाऊन करण्यात आलेला. प्रश्न 17वा पाहूया. प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब पुढीलपैकी कोण बनलेला? कोणत्या युद्धानंतर? प्लासीच्या युद्धानंतर. तर मीर कासिम, सिराजुद्दौला, मीर जाफर किंवा वरीलपैकी नाही? तर मीर जाफर हा जो आहे प्लासीच्या युद्धानंतर बंगालचा नवाब विद्यार्थ्यांनो बनलेला व्यक्ती आहे. प्रश्न 18वा. नामदेव ढसाळ यांची पुढीलपैकी कोणती एक कादंबरी आहे दिलेल्या पर्यायापैकी? नामदेव ढसाळ यांची विचारलेली ग्रंथकाली, कोसला, चंद्रमुखी किंवा गोलपिठा. ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. गोलपिठा ही कादंबरी नामदेव ढसाळ यांची आहे हे लक्षात येते. प्रश्न 19वा कव्हर करूया. भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची जी सुरुवात आहे पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल मार्फत करण्यात आलेली आहे? इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केलेली आहे? लॉर्ड मेकॉले, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वायली किंवा लॉर्ड एक रिपीट झालेला आहे. तर लॉर्ड मेकॉले यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना भारतामध्ये इंग्रजी शिक्षणास सुरुवात झालेली. प्रश्न 20वा पाहूया. सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय पुढीलपैकी कोणते आहे? ज्यामध्ये सर्वात जास्त महिला उच्च न्यायालय आहेत, न्यायाधीश आहेत. मद्रास, तेलंगणा, मुंबई किंवा दिल्ली. तर मद्रास या ठिकाणी विद्यार्थ्यांनो या जे न्यायालयामध्ये आहे सर्वात जास्त महिला न्यायाधीश असलेले दिसतात. प्रश्न 21वा पाहूया. इंग्रजांविरुद्ध लढ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम पुढीलपैकी कोणी राबवला होता ते सांगायचं आहे. कोणते शिक्षण? राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम. तर पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी किंवा विनोबा भावे. तर लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय शिक्षण तसेच या ठिकाणी चतुर्सूत्री कार्यक्रम हा राबवलेला होता. कव्हर करूया प्रश्न 22वा. नळगंगा जलसिंचन योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे? नळगंगा जलसिंचन योजना बुलढाणा, सातारा, पालघर किंवा भुसावळ. बुलढाणा या जिल्ह्याची नळगंगा ही जलसिंचन योजना आहे. प्रश्न कव्हर करूया 23वा. विचारलेले की औष्णिक विद्युत ऊर्जा उत्पन्नासाठी प्रामुख्याने पुढीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळसा, डिझेल, पेट्रोल किंवा सौर ऊर्जेचा. तर दगडी कोळशाचा जो वापर आहे प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी होत असताना दिसतो. प्रश्न 24वा पाहूया. सातपाटी, वाघोबा खिंड आणि तसेच केळवे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ते विचारलेलं आहे. सातपाटी, वाघोबा खिंड, केळवे समुद्र, पालघर, जालना, सातारा किंवा सिंधुदुर्ग. तर पालघर या जिल्ह्यामध्ये असलेले हे सर्व स्थळ लक्षात येतात.
प्रश्न कव्हर करूया 25वा. भारतातील एकूण किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे ते विचारलेलं. विधान परिषद किती राज्यामध्ये आहे भारतातील? तर 6, 5, 4 किंवा 3. तर एकूण 6 राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो विधान परिषद आपल्या भारतामध्ये असलेली दिसते. प्रश्न 26वा पाहूया. अडाण हा कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च जलसिंचन प्रकल्प आहे? प्रकल्पाचं नाव फक्त लक्षात घ्यायचं आहे. तर विचारलेला आहे अडाण हा जलसिंचन प्रकल्प हिंगोली, वाशिम, जालना किंवा पालघर. तर वाशिम जिल्ह्याचा अडाण हा जलसिंचन प्रकल्प आहे हे कळते. प्रश्न 27वा पाहूया. संगमनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे ते सांगायचं आहे. संगमनेर हे ठिकाण तर मालुंगी, प्रवरा, वरील दोन्ही किंवा गंगा. तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य राहील. प्रवरा तसेच मालुंगी या 2 नद्यांच्या संगमावर संगमनेर हे वसलेले आहे. प्रश्न 28वा. औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेले की सर्वात छोटा जो जिल्हा आहे तो कोणता आहे? विभाग लक्षात घ्या. कोणता? औरंगाबाद विभाग किंवा छत्रपती संभाजीनगर आपण म्हणतो. तर या ठिकाणी परभणी, नांदेड, हिंगोली किंवा वरील नाही. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी हिंगोली हा जो जिल्हा आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वात छोटा जिल्हा असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 29वा. तर आपल्या समोर आहे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होते? तंबाखूचे उत्पादन कोणत्या याच्यात होते? कोयना, भीमा, कृष्णा किंवा पाताळगंगा. तर नदी आहे कृष्णा. या नदीच्या खोऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनो कशाचे? तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होताना दिसते. प्रश्न 30वा कव्हर करूया. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रहातील महिलांनी दिलेली आहे? कोणांना? वल्लभभाई पटेल यांना कोणती पदवी? सरदार ही पदवी. तर दांडी यात्रा, बारडोली सत्याग्रह, चले जाव आंदोलन किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही. तर बारडोली सत्याग्रहातील महिलांनी विद्यार्थ्यांनो सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिलेली आहे हे लक्षात येते. आता पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी 555 पेजेसचे आपण PDF तयार केलेले आहे. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल, अतिशय महत्त्वाचे आहे, तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच तुम्हाला हे PDF सध्या विद्यार्थ्यांना 250 मध्ये दिले जात आहे. नाहीतर तुम्हाला हे 300 ला पडणार आहे. ही संधी तुम्हाला मिस नाही करायची आहे. PDF घ्यायचा असेल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याने काय होईल की या भरतीविषयी जेव्हा कधी सुपर क्लास अपलोड होईल सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. तर लगेच करून घ्या. सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तुम्हाला नक्कीच द्यायचा असतो ते पण नक्कीच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.